नमस्कार. भारताच्या पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारत अशी योजना जाहीर केल्यानंतर शक्यतो जास्तीत जास्त वस्तू स्वदेशी घ्या असा आग्रह आता होऊ लागला आहे. यासोबतच प्रधानमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाला विरोध करण्यासाठी, केवळ प्रधानमंत्र्यांनी घेतलाय म्हणून काही मंडळी हिरहिरीने समोर आलेली आहेत आणि मग एवढा सगळा चिनी माल येतो तरी कसा, आणतो तरी कोण, एवढा माल येतो तर मग आम्हाला घेऊ नका असं का म्हणतात, असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय. या सगळ्यांसाठी आणि आत्मनिर्भर योजना म्हणून स्वदेशीचा प्रसार करणाऱ्यांसाठी काही गोष्टी स्पष्ट व्हाव्यात म्हणून हे सांगतोय, म्हणूनच हा व्हिडिओ आहे. त्यासोबत चीन आणि चीनशी संबंधित देश कोणत्या भूमिकेत आहेत आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. थोडंसं टप्प्याटप्प्याने हा विषय समजून घेऊया. 1990 सालापासून आपल्याकडं जागतिक बाजारपेठेचं उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं गेलं. त्याला गॅट हे नाव होतं, जनरल ॲग्रीमेशन ऑन टेरिफ्स अँड ट्रेड्स. या गॅट कराराअंतर्गत आपल्याकडं उदारीकरणाचं धोरण राबवलं गेलं. आता हे धोरण काय हे समजून घ्या. जेव्हा आपण या उदारीकरणाच्या धोरणावर स्वाक्षरी केली तेव्हा आता जगातल्या कोणत्याही देशाला, जे 164 देश आज सदस्य आहेत, त्या प्रत्येकाला स्वतःच्या देशामध्ये कुणाला व्यापार करू द्यायचा की नाही याचा अधिकारच उरलेला नाहीये. म्हणजे जे देश तुमचे कर किंवा अन्य नियम पूर्ण करतील त्या प्रत्येकाला या 164 देशात व्यापार करण्याची मुभा या कराराअंतर्गत देण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये काही लायसन्सेस प्रक्रिया बंद करण्यात आलेल्या आहेत. व्यवसाय विस्तार आणि कमी करणे यासाठीची खुलेपणा देण्यात आलेला आहे. आयात निर्यात धोरणामध्ये उदारीकरण ठेवण्यात आलेलं आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे किमती निश्चित करण्याचं स्वातंत्र्य या कराराअंतर्गत देण्यात आलेलं आहे. आता आयातीच्या धोरणामध्ये बदल झाल्यामुळं कोणीही आपला माल भारतामध्ये आणू शकतं. त्यावरचं आयात शुल्क देखील आपण कमी केलेलं आहे आणि निर्यात शुल्क देखील घटवलेलं आहे. आता तसा कायदेशीर मार्ग असा याला रोखण्यासाठीचा कोणताच नाही. त्यामुळं प्रत्येकजण आपले नियम पूर्ण करून इथे आपला माल आणू शकतो. त्यामुळं चीन आपला माल इथे का आणतो असा प्रश्न विचारणं निव्वळ वेडगळपणा होईल. त्यामुळे चीनला ही परवानगी आहे. आपणच 164 देशांच्या व्यापारी धोरणामध्ये सहभागी होत. ही परवानगी 1991 सालीच दिलेली आहे, ज्यावेळेला पंतप्रधान नरसिंह राव होते आणि अर्थमंत्री मनमोहन सिंग होते. त्यामुळं ह्या धोरणाला सुरुवात करतानाच आपण चीनला हा मोकळेपणा दिलेला आहे आणि त्याचाच उपयोग चीन आता करतो आहे. आता या सगळ्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की चीनने याचा फायदा घेत आपल्याकडे माल आणायला सुरुवात केली. तो अत्यंत स्वस्त होता, कारण चीन याचं बल्कमध्ये उत्पादन करतं. साहजिक आहे, चीनला तो स्वस्त पडतो. हा स्वस्त माल आपल्याकडं लोकप्रिय बनला आणि बघता बघता चीननं आपली बाजारपेठ काबीज केली आहे. आता चीन आपली फक्त बाजारपेठ काबीज करतोय असं नाही आहे, तर चीन आपल्या अर्थव्यवस्थेला देखील नियंत्रित करू पाहतो आहे. यात आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की चीन नुसता अर्थव्यवस्था आणि बाजारपेठ नियंत्रित करतोय असं नाही आहे, तर चीन पाकिस्तान सोबत मैत्री करून भारताला लष्करी दृष्ट्या देखील धोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करतोय. श्रीलंका आणि नेपाळ यासारख्या आपल्या शेजारी देशावर चीननं आपला शिकंजा कसलेला आहे आणि त्यातच चीन या सगळ्या देशांना एकत्र करून भारताला पूर्णतः नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. एवढंच नाही तर कधी डोकलाम, कधी लडाख, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम किंवा काश्मीरचा भाग जो चीनच्या सीमेशी निगडीत आहे, तिथे चीन आगळीक करू लागला आहे. आपल्या सैन्याला तिथे हालचाल करायला भाग पाडतो आहे आणि त्या स्थितीमध्ये आता चीन युद्धखोरीची भाषा वापरू लागला आहे. एकीकडं
देशाच्या बाजारपेठेतून मोठ्या प्रमाणावर पैसा घेऊन जायचा आणि दुसरीकडं त्याच देशावर लष्करी नियंत्रण, लष्करी आक्रमण करण्याचा प्रयत्न करायचा, अशी चीनची स्थिती आलेली आहे. काही तज्ज्ञ लोक याबाबत असं सांगतात की चीनला ही गोष्ट मुद्दाम करावीशी वाटते आहे. त्याचं कारण असं आहे की चीनमध्ये कोरोनामुळे बाजारपेठ मंदावलेली आहे, उत्पादन मंदावलेलं आहे आणि त्यासोबत जागतिक पातळीवर चीन वेगळा पडलेला आहे. अमेरिका निर्बंध घालते आहे, रशिया निर्बंध घालत आहे, युरोपियन देश निर्बंध घालत आहेत, भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर हालचाल सुरू आहे. अशा स्थितीत तिथल्या उद्योगावर मंदीचं बंद पडण्याचं सावट आलेलं आहे. चीन एक भली मोठी लोकसंख्या असलेला देश आहे, भारतापेक्षाही अधिक लोकसंख्या चीनची आहे आणि अशा स्थितीत हुकुमशाही असलेला चीन, ज्याला ते साम्यवाद म्हणतात, पण त्या साम्यवादासोबत एक हुकुमशाही पण आहे, असा हुकुमशाही असलेल्या चीनमध्ये आता लोकांच्या उद्रेकाची भीती चीनी सरकारला जास्त आहे. आता हा उद्रेक थांबायचा असेल तर एक राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होऊन अशांत परिस्थिती निर्माण करत लोकांना शांत करणं आवश्यक आहे. म्हणूनच बऱ्याच ठिकाणी चीन या लष्करी गतिविधी करताना तुम्हाला दिसतोय. केवळ भारतच नाही तर अन्य ठिकाणी देखील चीन अशा स्वरूपाच्या कारवाया करताना आपल्याला दिसतोय. चीनवर अवलंबून असलेल्या देशावरही चीन आता आपला पंजा मारायला सुरुवात करतोय आणि तिथे देखील मोठ्या प्रमाणावर अशांतता पसरते आहे. लोक रस्त्यावर येऊ लागलेत. हाँगकाँगची काही दिवसापूर्वीची आंदोलनं आपण बघितलेली आहेत आणि तशीच अशांत परिस्थिती आता चीनमध्ये निर्माण व्हायची शक्यता झालेली आहे. म्हणून या चीनच्या लष्करी कारवायांचा वाढ झालेली आहे. आता चीन या लष्करी कारवाया करत असला तरी सुद्धा चीनला भारत ही बाजारपेठ गमवायची नाही आहे, कारण जवळपास 130 कोटी लोकांची ही बाजारपेठ चीनच्या आर्थिक विकासासाठी खूप महत्वाची आहे. ही युद्धखोरी चीन आपली भीती, आपली अशांतता घालवण्यासाठी करतोय. आता या सगळ्याला आपण लष्करासोबत प्रत्युत्तर देण्याची वेळ आलेली आहे. हे प्रत्युत्तर आपण कसं देऊ शकतो? तर चीनी मालाचा वापर न करण्याची भूमिका घेऊन शक्य तेवढ्या. आता तुम्ही म्हणाल की जागतिक बाजारपेठेत उदारीकरणाचं धोरण स्वीकारल्यानंतर आपण एकही गोष्ट चीनची इथे आणायला बंदी घालू शकत नाही, पण आपण ती वापरण्यावर आपल्या निर्बंध घालू शकतो. उदाहरणासाठी जरा सोपं व्हावं म्हणून सांगतो. आपले औरंगाबाद शहराचं नाव औरंगाबाद आहे, पण शिवसैनिक सगळे संभाजीनगर असं नाव वापरतात. अगदी सामना सुद्धा आपल्या मुखपत्रामध्ये संभाजीनगर असा उल्लेख करतं. सामना भारताचा उल्लेख हिंदुस्थान असं करतं. जर सामना हिंदुस्थान असा उल्लेख करू शकत असेल तर तो सामनाची व्यक्तिगत बाब असते. संभाजीनगर असा उल्लेख करणे ही सामना आणि शिवसैनिकांची व्यक्तिगत बाब असते. औरंगाबाद हे कायदेशीर नाव आहे, संभाजीनगर आणि हिंदुस्थान हे व्यक्तिगत आपण पातळीवर मानलेला विषय आहे. तसा कायदा काहीही असू दे, वस्तू आणायला आणि विक्री करायला बंधन मात्र नाही आहे. बंधन आहेत काही, त्याला कायदा आहे, पण माझ्या खरेदीच्या अधिकारावर कोणताही कायदा काम करत नसतो. म्हणून मी खरेदी करताना अधिकाधिक वस्तू माझ्या देशातल्या खरेदी कराव्या ही एक चळवळ झाली. जशी गांधीजींनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली होती, जशी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये विदेशी मालावर बहिष्काराची चळवळ सुरू झाली होती, अगदी तशी ही चळवळ असेल की आम्ही आता चायनीज वस्तूवर बहिष्कार टाकू, किंबहुना त्या विकत घेणार नाही आणि जमलंच तर आम्ही आमच्या देशातल्या वस्तू विकत घेऊ. यानं काय होईल तर चीन सारख्या देशाला 130 कोटीची मोठी बाजारपेठ संकुचित करावी लागेल आणि त्याचे परिणाम चीनच्या उद्योगावर व्हायला लागतील. हे होणं आवश्यक यासाठी आहे की चीन मोठ्या प्रमाणावर युद्धखोरीची भाषा वापरतो आहे. याला लगाम घालायचं असेल, याला थांबवायचं असेल तर चीनच्या अर्थकारणाला धक्का लावणं अपेक्षित आहे. समजा चीनचं आणि भारताचं युद्ध झालं, ही स्थिती येणार नाही अशी आपण आशा करूया, अशी स्थिती आहे. पण सिक्कीम, डोकलाम किंवा लडाख या ठिकाणी जो काही अगोचरपणा चीननं केलेला आहे आणि त्यानंतर भारतीय लष्कराला वेगवान कारवाया कराव्या लागलेल्या आहेत, त्यावरून चीनची युद्धाची इच्छा स्पष्टपणे दिसते आहे.
आता ही युद्धाची इच्छा चीनला जर झाली असेल, अशी खुमखुमी आली असेल, तर देशही वेगवेगळे यामध्ये सहभागी होणार आहेत. थोडंसं कोण कोण चीनच्या बाजूने जाऊ शकतं यावर नजर टाकूया, मग तुमच्या लक्षात येईल की चीनची स्थिती काय आहे. समजा चीन युद्धामध्ये उतरला भारताच्या विरुद्ध, तर चीनच्या बाजूने कोण कोण जाईल. सगळ्यात पहिल्यांदा भारताचा परंपरागत शत्रू, ज्याला भारताचं वाटोळं होण्यात अधिक रस वाटतो, नुसता रसच वाटतो, ते शक्य होत नाही, असा पाकिस्तान पहिल्यांदा चीनच्या कडेवर जाऊन बसेल. दुसरा देश आहे नेपाळ, ज्याला जिथे आता कम्युनिझम वाढलेला आहे आणि त्याच्यावर चीनचं प्राबल्य वाढलेलं आहे, तो देखील चीनच्या बाजूनं या युद्धामध्ये जाऊ शकतो. तिसरा देश आहे तुर्की. आता पाकिस्तान गेला तरी पाकिस्तानची अर्थव्यवस्था फार वाईट आहे आणि नेपाळ ही भारतावर फारसा विसंबून असल्यामुळे एकूणच सगळी नेपाळची व्यवस्था ही फारशी शक्तिशाली चीन सोबत होणार नाही. तुर्की, इजिप्त, उत्तर कोरिया, हुकुमशहा, उत्तर कोरिया, इराण, सिरिया, लेबनान आणि कुवेत यासारखे देश चीनच्या बाजूने जातील. यातला सिरिया, इराण, उत्तर कोरिया हे देश आपल्या समस्यांनी ग्रासलेली आहेत. थोडासा कुवेत हा छोटासा पण आपल्याकडे परिणाम करू शकणारा एक शक्तिशाली भाग चीनच्या बाजूने असू शकेल. म्हणजे पाकिस्तान, नेपाळ, तुर्की, इजिप्त, उत्तर कोरिया, इराण, सिरिया, लेबनान आणि कुवेत सारखे देश जेव्हा चीनकडे जातील, तेव्हा देश म्हणून संख्या चांगली असेल, पण ती शक्तिशाली असतील का हा प्रश्न आहे. आता सरळ सरळ भारताच्या बाजूने कोण येईल ते तपासूया. पाकिस्तान जसा चीनकडे जाईल तसा पाकिस्तानच्या धोरणामुळे कंटाळलेला अफगाणिस्तान हा भारताच्या बाजूने असेल. इस्रायल सारखा देश, ज्याचे भारताशी खूप उत्तम संबंध आहेत, आताच्या पंतप्रधानाशी खूप उत्तम मैत्री त्यांची आहे, इस्रायल भारताच्या बाजूने राहील. जपान भारताच्या बाजूने राहील. फ्रान्स सोबत तर आपण वेगवेगळे संरक्षण करारच करतो. टेक्नॉलॉजीसह संरक्षणासाठी लागणाऱ्या वस्तू आपल्याला फ्रान्स देतोय, तोही भारतासोबत राहील. उत्तर कोरिया स्वाभाविकपणे चीनकडे गेल्याबरोबर तिथला त्यांच्यापासून वेगळा झालेला देश दक्षिण कोरिया भारताच्या बाजूने असेल. अमेरिका भारताच्या बाजूने असेल, कारण अमेरिकेचं आणि चीनचे फारसे उत्तम संबंध नाही आहेत. संयुक्त अरब अमिरात, जॉर्डन यासारखी देश आणि मध्य एशियातील काही देश भारताच्या बाजूने असतील आणि हेच भारताचं मोठं बळ असेल. आता काही देश असे आहेत की जे रशिया, म्यानमार, बांगलादेश हे देश भारताच्या विरोधामध्ये जाणार नाहीत. यांचं बळ हे मोठ्या प्रमाणावर आहे आणि ते तटस्थ राहतील, पण भारत विरोधी कोणतीही कृती करताना आपल्याला दिसणार नाहीत. श्रीलंका, जर्मनी, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि भारताचा आणखी एक मित्र दक्षिण आफ्रिका मित्र असेल तरीही या युद्धात तटस्थ राहतील अशी स्थिती दिसते आहे. एकूणच जगाचं ध्रुवीकरण बनलं तर महायुद्धाची ही स्थिती असणार नाही आहे, कारण चीनच्या बाजूनं सर्वात कमी शक्तिशाली देश आपल्याला दिसतील. त्यामुळे युद्धापेक्षा चीन छोट्या छोट्या पाकिस्तान सारख्या कारवाया करत भारतावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करेल आणि याला उत्तर आहे चीनच्या मालाची आपल्याकडची बाजारपेठ कमी करणं, त्याला प्रतिसाद कमी देणं. माल कसा आला आणि आला म्हणून आम्ही घेणार अशी फालतू प्रश्न, फालतू उत्तर देण्यापेक्षा त्याला आपल्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व्यापारी करारानुसार आलेला येणारा माल येणारच आहे, पण तो विकत न घेण्याचा व्यक्तिगत निर्णय प्रत्येक देशवासी घेऊ शकतो. असं झालं तर आपण चीनवर मोठं नियंत्रण ठेवू शकू. आता आपणच ठरवायचं आहे या देशाला अधिक शक्तिशाली करायचं की या देशात घडलेल्या 90 साली 91 साली घडलेल्या घटनांचे प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत आपल्या देशाला प्रश्न विचारत अडचणीत आणायचं. निर्णय आपला आहे, कारण देशही आपलाच आहे. नमस्कार. अॅनालायझरचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. आपली भावना आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा.